नमस्कार मंडळी. तर सर्वात आधी तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर माझं ना खरं तर सांगायचं म्हणजे बरेच दिवस झालं ना यूट्यूबवर व्हिडिओज अपलोड केला नव्हता, कारण की गावाकडे असल्यामुळे ना भरपूर कामं असतात ना. उन्हाळा चालू झाला की कामं चालू होते, ती उन्हाळ्याचं वगैरे करायचं, पुन्हा ज्वारी वगैरे वाळवायची होती ना. तर हा व्हिडिओ ना बरेच दिवस झाले मी अपलोड करून ठेवला होता. अपलोड नाही, एडिट करून ठेवला होता टाकण्यासाठी, पण मला तो टाकायसुद्धा झाला ना. हा व्हिडिओ आहे मुलांच्या शाळेत गॅदरिंग होतं ना तेव्हाच आहे. तर इथं मुलांच्या शाळेत गॅदरिंग होतं, मग संध्याकाळचंच गॅदरिंग होतं, म्हणून नाही तर मी घरूनच मुलांचं रेडी करून आणलं होतं. आणि मुली प्रांशूची तर काही 2-3 डान्स होते, त्यामुळे नंतर 2-3 वेगवेगळ्या साड्या नेसायच्या होत्या. आणि हा होता अंगणवाडीतल्या मुलांचा डान्स. खरं सांगायचं तर मला ना मोठ्या मुलांपेक्षा ना अशी लहान मुलांचे ना डान्स बघायला खूप आवडते. एवढी छान लहान लहान असतात, पण ते किती छान बघा डान्स करतात सगळे स्टेप बाय स्टेप. नंतर ना ते डान्स बघून ना तसं बघतच राहावं. स्टार्टलाच त्यांचा डान्स होता. अंगणवाडीतली मुलं आहेत ही. नंतर ना त्यांचा डान्स झाला की नंतर ना होता बरेच मुलांचे डान्स होते, त्यात मी फक्त थोडे कॅप्चर केलेले आहेत. मीच काय तिथल्या सगळ्या माणसांना ह्या मुलांचा ना इतका डान्स आवडला ना, सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं छान हे केले, अभिनंदन केले. करू शकते हे तर प्रांशूचा डान्स चालू झाला. आता खरं बोलायचं म्हणजे ना, आपली लहान लहान मुलं असतात त्यांना एवढी मोठी कधी झाली ना आपल्याला असं समजतच नाही. आपल्या म्हणजे समजत असतं ते लहान आहेत, पण ते लगेचच बघा ती इतकी मोठी झाली म्हणजे ती एका स्त्रीविषयी सगळी माहिती सांगत होती एका गाण्यातर्फे. म्हणून ना ते बघूनच डोळ्यातच पाणी आलं होतं एक अचानक. म्हणजे आपली मुलं कसं असते ना, धाकधूक असते ना आपल्याला, कसं करतील डान्स काय वगैरे. मुलं डान्स करत असतात, पण खरं तर ना आपल्याच्याच मनालाच हे असते, भीती असते कशी करतील, काय करतील, चांगला करतील का नाही. त्या गाण्यातर्फे ना एका स्त्रीची सगळी माहिती सांगत होती ती, कसं तिचं जन्म झाल्यापासून तिच्या मग सगळं चालूच असते. कधी आई तर कधी ताई. नंतर ना हा साऊथ इंडियन डान्स होता तिचा, तर मग ते बदलून साऊथ इंडियन डान्सचा लुक केला तिला. कोणत्या लुकमध्ये प्रांशू कशी दिसत होती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का. तर कसा वाटला परफॉर्मन्स मुलांचा डान्स, कसा मला कमेंटमध्ये खूप छान झाला सांगायला विसरू नका. आणि ह्या डान्स नंतर हे एक नंबरला येते ती ऐकून तुम्हाला खरंच मैत्रिणी आहेत तिच्या, म्हणजे मला तर भावना वाटला अभिमान खूप माझ्या मुली. तर ना त्याच मला आलेले जेव्हा मग म्हणजे मला तिच्या आईविषयी काही 4 शब्द बोलायचे असं व्यक्त केले, तेव्हा तर माझं मनच भरून आलं. तिने म्हणजे ना तिने अशी मुलगी आईविषयी तिला 4 तिच्या मनात किती भावना सांगितले, आणि नंतर ह्याच्यातूनच आपल्याला समजून जर बोलत आहे तुम्ही होते तिचे ते शब्द ऐकून खरंच मला खूप माझा हे तिचे बोल अभिमानाने मन इतकं भरून आलं होतं का नाही. म्हणजे प्रत्येक आईसाठी ती वाटत गर्वाचीच गोष्ट असते. मी काहीतरी पुण्य केले म्हणून माझ्या पोटी जन्माला आली. खरं सांगायचं म्हणजे ना तिचे ते शब्द ऐकून ना माझ्या डोळ्यात अश्रूच थांबत नव्हते. म्हणजे आपल्या मुलींना आमच्या तिच्या भावना अशा व्यक्त करणं, आणि ते सुद्धा आपल्यासाठी, हे ऐकून खरंच खूप अभिमानास्पद वाटणार ना. म्हणजे प्रत्येक आईला असंच वाटतं आपल्या मुलं असंच घडावं म्हणून. मला त्याचा अभिमान आहे खूप. आणि तिने शेवटला एक कविता सुद्धा म्हणाली. म्हणजे तिची आईविषयी काही 4 शब्द आहेत ते म्हणले होते तिने. म्हणजे असा कार्यक्रम खूप छानरित्या झाला, कारण की 7 ते 9 10 11 वाजले होते आम्हाला कार्यक्रमाला. नंतर ना सगळा कार्यक्रम आवरून आम्ही असं निघालो होतो. घरी आलो तरी मणीचा नारवीचा बघा कसं चाललं आहे मस्ती. आणि असं संपला आजचा व्लॉग. कसं वाटलं मला नक्की सांगा. चला बाय.